रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून कर्मण्ये वाधिकारस्ते. स्वामीला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं तेव्हाची गोष्ट. दिल्लीला मी केव्हाही गेलो तरी पुना गेस्ट हाऊस ही माझी नेहमीची उतरण्याची जागा. पण या खेपेस मी सरकारी पाहुणा म्हणून दिल्लीस जात होतो, त्यामुळे माझी सारी व्यवस्था शासनामार्फत व्हायची होती. दिल्लीच्या करोल बागेतील बंडोपंत सरपोतदारांच्या पुना गेस्ट हाऊसमध्ये उतरण्याचा माझा बेत नव्हता, म्हणून मी त्यांना कळवलं नव्हतं. नव्या दिल्लीच्या स्टेशनवर माझी गाडी थांबली. मी उतरलो आणि माझ्या समोर आपल्या मिशा कुरवाळीत बंडोपंत सरपोतदार हजर. माझ्या पाठीवर नेहमीच्या पद्धतीने थाप मारीत ते म्हणाले, काय श्रीमंत, कुठे जाणार? बंडोपंतांचा स्वभाव माझ्या चांगल्या परिचयाचा होता. मी दुसरीकडे उतरलेलं त्यांना आवडत नाही याचीही कल्पना होती. पण या खेपेस माझी सारी व्यवस्था शासनामार्फत होती, म्हणून मी म्हणालो, काही नाही, अशोक हॉटेलमध्ये माझी निवासाची व्यवस्था केली आहे. माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचं होतं. तेवढ्यात बंडोपंत गरजले, का पुना गेस्ट हाऊस काय ओस पडलं? मुकाट्यानं माझ्याबरोबर चला. बंडोपंतांचा हा आवाज सारी दिल्ली दणाणून सोडणारा होता. अरे, पण माझी व्यवस्था अशोक हॉटेलमध्ये केलेली आहे. या खेपेस मी सरकारी पाहुणा आहे बंडोपंत. पुन्हा तशीच परिस्थिती? माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत बंडोपंत नव्हते. ते पुन्हा गरजले, तुमचं अशोका हॉटेल गेलं खड्ड्यात. मुकाट्यानं टॅक्सीत बसा आणि करोल बागेत चला. असं म्हणून त्यांनी माझं सामान उचलण्यास सुरुवातही केली. माझा अगदीच नाईलाज झाला. अकादमीच्या लोकांची दांदल धावपळ होणार याची मला कल्पना होती, पण आमच्या या मित्रापुढं, बंडोपंतांपुढे मी शरणागती पत्करली होती. नाहीतरी माझ्या हातात होतं तरी काय? मी स्टेशन बाहेर आलो. बंडोपंतांनी दाखविलेल्या टॅक्सीत बसलो. टॅक्सी करोलबागेच्या दिशेने धावत होती आणि बंडोपंतांच्या सहवासातल्या कितीतरी आठवणी जाग्या होत होत्या. रावणानं सीता नेली होती. माझ्या मनात एकच वाक्य येत होतं. पुन्हा गेस्ट हाऊसवर आलो. पाहतो तो एकही खोली मोकळी नाही. मनात विचार आला, साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवणारा मी रणजित देसाई आणि या पुना गेस्ट हाऊसमध्ये त्याला खोली मिळू नये. बंडोपंत सरपोतदार आले. लॉजवर एकही खोली रिकामी नाही हे त्यांच्या लक्षात आलं. बंडोपंतांच्या जागी दुसरा कुणीही असता तर नोकरांवर, व्यवस्थापकांवर चिडला असता, रागावला असता. पण आमचे बंडोपंत शांतपणे म्हणाले, खोली नाही ना रिकामी? ठीक आहे, श्रीमंतांचं सामान ठेवा आमच्या घरात आणि या चौकात 2 खाटली टाका. एकावर आमचे श्रीमंत झोपतील आणि एकावर पुना गेस्ट हाऊसचे मालक झोपतील. त्यात काय विशेष एवढं? चौकात 2 खाटली टाकली गेली. आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. या गप्पांत जिव्हाळा होता, आपुलकी होती, प्रेम होतं आणि म्हणूनच आमच्या गप्पा क्षणाक्षणाला रंगत होत्या. आपण अशोक हॉटेलमध्ये उतरायला हवं होतं हा विचारही मनात येत नव्हता आणि श्रीमंतांना इथं आणण्यात आपण चूक तर केली नाही ना असं बंडोपंतांनाही वाटत नव्हतं. गप्पांच्या ओघात मी सहज म्हणालो, बंडोपंत, एक फार मोठी अडचण आहे. बोला श्रीमंत, बोला, बंडोपंत म्हणाले. साहित्य अकादमीच्या कार्यक्रमाचे मला 6 पास मिळाले आहेत. माझ्याबरोबर कुणीही आप्तस्वकीय आलेले नाहीत आणि इथं आपल्याशिवाय कुणीही आप्त नाहीत. तेव्हा या 6 पासांचं काय करायचं ते तुम्ही पहा. पण समारंभाच्या वेळी त्या 6 खुर्च्या मोकळ्या राहणं
बरं दिसणार नाही. श्रीमंत, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या या दिल्लीत निरुद्योगी माणसं काही कमी नाहीत. तुम्ही त्याची मुळीच काळजी करू नका. बंडोपंत मिशांवरून बोटं फिरवीत म्हणाले. मी ते पास त्यांच्या स्वाधीन केले आणि सुटकेचा निश्वास सोडला. बंडोपंतांसारखी राजस माणसं मला आयुष्यात फार थोडी भेटली. जी भेटली त्यांनी मला जिव्हाळा दिला, आपुलकीचा ओलावा दिला, प्रेमाची भूक भागवली. मनात पुन्हा विचार आला, मी साहित्य अकादमीचा पाहुणा म्हणून अशोक हॉलमध्ये उतरलो असतो, पण मला तिथं तरी शांत झोप आली असती का? या चौकामध्ये खाटल्यावर मस्त झोपलो. हे खरं जीवन. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची रंगीत तालीम झाली. कुठं बसायचं, नाव पुकारल्याबरोबर कसं जायचं, राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक स्वीकारल्यानंतर त्यांना अभिवादन कसं करायचं, साऱ्या गोष्टी तिथं समजावून सांगितल्या गेल्या. मला हे सारं नवीनच होतं. त्यावेळी मी होतो अवघा 37 वर्षांचा. मला वाटतं साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवणारा एवढ्या लहान वयाचा लेखक मीच असेन. राष्ट्रपती भवनातील ती रंगीत तालीम संपवून मी गेस्ट हाऊसवर परत आलो. पुरस्काराचा कार्यक्रम ठरल्यावेळी मी राष्ट्रपती भवनात गेलो. खुर्च्या मोकळ्या न राहतील याची काळजी बंडोपंतांनी घेतली होती. राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते मला स्वामी कादंबरीचं साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक स्वीकारताना कितीतरी मित्रांच्या, आप्तांच्या आठवणी मनात येत होत्या. या समारंभाला माझी आजी असती तर साऱ्या आप्तांची उणीव भरून निघाली असती. पण कार्यक्रम संपला आणि राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता. चहापानाच्या या कार्यक्रमात राष्ट्रपतीही सहभागी झाले होते. सर्व भाषांतील पुरस्कार विजेते, साहित्य अकादमीचे सदस्य, शासकीय अधिकारी, चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. डॉक्टर राधाकृष्णन एका कोचावर बसले होते. कुणी काजू खिशात घालत होते, कुणी बदाम, कुणी सिगरेटची पाकिटं. डॉक्टर राधाकृष्णन हे सारं पाहत होते. कदाचित याची त्यांच्या डोळ्यांनाही सवय झाली असावी. पांढरा साफा बांधलेले, पांढरी अचकन परिधान केलेले डॉक्टर राधाकृष्णन तेजपुंज व्यक्तिमत्व वाटत होते मला. मी कुणाशी तरी बोलत होतो. इतक्यात राष्ट्रपतींचे स्वीय सहाय्यक माझ्याजवळ आले. म्हणाले, आपण रणजित देसाई ना? होय. आपल्याला डॉक्टर साहेब बोलवतायत. मी त्या स्वीय सहाय्यकाबरोबर गेलो. डॉक्टर राधाकृष्णन कोचावर बसले होते. सोनेरी काडीच्या चष्म्यातून त्यांचे डोळे चमकत होते. मला त्यांनी आपल्या शेजारी बसवून घेतलं. सन्मान मिळालेल्या अनेक लेखकांपैकी मी एक होतो. मग एवढ्या मोठ्या श्रेष्ठ लेखकांना सोडून राष्ट्रपतींनी मलाच का बोलवावं हे कोडं मला काही केल्या उलगडत नव्हतं. मी बसलो. त्यांनी माझी विचारपूस केली. मी काय लिहिलं आहे, अकादमीचं पारितोषिक कशासाठी मिळालं आहे याची त्यांनी अतिशय आस्थेनं चौकशी केली आणि म्हणाले, एवढ्या लहान वयात साहित्य अकादमीचा सर्वोच्च मान मिळाल्याचं तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? मी सहजपणे म्हणून गेलो, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या मानानं 37व्या वर्षी पारितोषिक मिळवणं म्हणजे. आणि इथं माझी चूक लक्षात आली. पारितोषिक स्वीकारण्यासाठी दिल्लीला येण्यापूर्वी भाऊंना भाऊंना भेटलो होतो. त्यावेळी भाऊंनी बजावून सांगितलं होतं, जर का तुझी डॉक्टर राधाकृष्णन यांची भेट झाली तर त्यांना भगवद्गीतेविषयी काहीही विचारू नको, कारण ते त्या विषयातले अधिकारी आहेत. ज्ञानेश्वरीचा संदर्भ देऊन हीच चूक मी कळत नकळत केली होती. चूक लक्षात आली
ती सुधारण्यासाठी काहीतरी वेगळा विषय काढण्याचा मी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ खटाटोप वाटला. डॉक्टर राधाकृष्णननी विचारलं, तुम्ही गीता वाचली आहे? मला घाम फुटला. मी म्हणालो, हो वाचली आहे, पण मला ती समजली नाही. मला आता यशस्वी माघार घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. डॉक्टर राधाकृष्णननी कोल्हापुराला पूर्वी भेट दिली होती, त्यावेळीची आठवण मी त्यांना सांगितली. तपोवनाच्या त्या माळावर कोवळ्या उन्हात खुर्चीवर डॉक्टर राधाकृष्णन बसले होते आणि मी त्यांची काही छायाचित्र घेतली होती, ती त्यांना भेट म्हणून पाठविली होती. माझं हे बोलणं चालू असतानाच ते म्हणाले, हो आठवतं मला. बरं ते जाऊ द्या. गीता तुम्ही वाचली आहे ना? हो गीता वाचली आहे, पण अजून मला समजली नाही. डॉक्टर साहेब म्हणाले, कर्मण्यवाधिकारस्ते याचा अर्थ कळतो का? मी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, तुम्ही तुमचं काम निष्ठेने करीत राहा. यशापयशाची अपेक्षा करू नका. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळतंच असं नाही. कर्म करीत राहा. फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा. तुम्हाला एवढ्या लहान वयात एवढं मोठं यश मिळालं आहे, पण यापुढं यश अपयश फळाची अपेक्षा न करता तुम्ही काम करीत राहा. मी त्यांना वंदन करून निरोप घेतला. माझं भाग्य मोठं म्हणूनच त्यांची भेट झाली, बोलता आलो. मी राष्ट्रपती भवनातून बाहेर पडलो, पण त्यांच्या त्या शब्दांनी मी पुरता झपाटून गेलो होतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्येवाधिकारस्ते, कर्मण्येवाधिकारस्ते. रणजित देसाई यांचा कर्मण्येवाधिकारस्ते हा ललित लेख येथे समाप्त.